नमस्कार, ई लर्निंग चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मी आज तुम्हाला मी लिहिलेल्या ललित लेखांपैकी ऋणानुबंध हा ललित लेख तुमच्यासमोर वाचून दाखवत आहे। 1 जुलै 1986 माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस ठरला। या दिवशी मी ताराराणी विद्यापीठाचे उषाराजी हायस्कूल येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून रुजू झाले। इयत्ता 5वी ते 7वी या वर्गांना शिकवण्याची संधी मला मिळाली। सर्व धर्मातील मुली येथे शिकायला येत होत्या। सर्व धर्म समभाव राखणाऱ्या या शाळेत मी अध्यापन करू लागले। मला इथे काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्यच समजते। सर्वांना इथे समानतेची वागणूक मिळत असे। येथे शिकवणारे सर्व शिक्षक आपापल्या विषयात पारंगत होते। काकाजींची दूरदृष्टी व निरीक्षण शक्ती अफाट होती। संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या या संस्थेची स्थापना 1945 साली झाली। या संस्थेचे संस्थापक कैलासाशी डॉक्टर व्ही टी पाटील तथा काकाजी होते। सर्वजण त्यांना काकाजी या नावाने संबोधत। शाळेचा माझा पहिला दिवस। मोठं स्टाफरूम, मोठा स्टाफ, अनुभवी शिक्षक वर्ग, मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक हा सर्व अनुभव माझ्यासाठी नवीनच होता। हे सर्व पाहिल्यावर मी थोडी घाबरलेलीच होते। मला स्टाफरूममध्ये बसायला सांगितलं होतं। मोठा स्टाफ बघून मला तिथे बसायला धाडसच होत नव्हतं। तेव्हा माझ्याबरोबर खतकर मॅडमची नियुक्ती झाली होती। त्या मला म्हणाल्या, अगं चल आपण स्टाफरूममध्ये बसूयात। मग मी त्यांच्याबरोबर बसू लागले व हळूहळू शाळेत रुळत गेले। नवीन असले तरी मडी मॅडम, कोल्हापुरे मॅडम, बुद्धे मॅडम, तावडे मॅडम, भागवत मॅडम, वैद्य मॅडम, सी.के. कुलकर्णी मॅडम यांनी मला समजून घेतले। एवढ्या मोठ्या संस्थेत काम करत असताना काही चुकाही झाल्या। पहिल्याच वर्षी माझा विषय हिंदी असल्याने मुलींना हिंदी बोलण्याचा सराव व्हावा म्हणून मी प्रत्येक मुलीने हिंदीत आपली माहिती सांगायची असे सांगितले। पल्लवीचा नंबर आला। प्रत्येक मुलीने स्वतःच्या वडिलांचे पूर्ण नाव व ते काय करतात हे सांगायचे होते। पल्लवीने वडिलांचे नाव सांगितले व मान खाली घालून उभी राहिली। पुन्हा पुन्हा सांगूनही ती काही बोलेच ना। मी खूप चिडले। मी तिला पट्टीने मारत होते तर ती खाली वाकली आणि डोक्यात पट्टी लागली। शेजारची प्रणिता म्हणाली, मॅडम तिचे वडील वारलेत। पल्लवीला जवळ बोलवले व पोटाशी धरले व त्या दिवशी सर्व वर्ग अक्षरशः रडला। उत्तर देण्यातील तिची असमर्थता मला समजून घेता आली नाही। मी कमी पडले। शिक्षक म्हणून मी एक नवीन धडा त्या दिवशी शिकले। त्या काळात शिक्षकांना छडीचा वापर करणे ही दैनंदिन व्यवहारातील सर्वसामान्य बाब होती। मीही त्याला अपवाद नव्हते। एकदा काय झाले, बऱ्याचदा सांगूनही अस्मिता कविता पाठ करत नव्हती। तेव्हा शिक्षा म्हणून तिला हात पुढे करायला लावला। तिने हात पुढे केला। छडी मारताना तिने हात बाजूला घेतला व खाली वाकली। पाठीवर छडी बसली। दुसऱ्या दिवशी पालक भेट होती। मी खूप घाबरले। तशी अस्मिताही घाबरली होती। तिला वाटले पालक भेटीच्या वेळेला वडिलांना कविता पाठ न केल्याचे मॅडमनी सांगितले तर वडील मला नक्कीच आणखी मारतील। मॅडमनी वडिलांना मला छडी मारल्याचं सांगितलं। त्यावर ते म्हणाले, मॅडम हिला बेलाशक मारा, पण ती अभ्यासात हुशार व्हायला हवी। छडी लागे छमछम, विद्या येई घमघम असे तिचे बाबा म्हणाले। पण त्या दिवशी हा एक नवीन धडा शिकले। मग मी शिक्षा करणे म्हणजे जादा अभ्यास देणे, 2 कविता एकाच वेळी पाठ करणे, थोडा वेळ वर्गात उभे राहणे असे चालू ठेवले। अशा तऱ्हेने विद्यार्थिनीकडून मला बरेच काही शिकायला मिळाले। हळूहळू माझ्या हिंदी विषयाच्या अध्यापनात मुलींना गोडी वाटू लागली। कविताच काय, हिंदी कथा मुली वर्गात सांगू लागल्या। मी स्वतः कविता चाली लावून देत होते। त्यांना तालासुरात कविता म्हणायला आवडू लागल्या। कधी एकदा हिंदीचा तास येतो असे त्यांना वाटू लागले। मलाही मुलींना शिकविण्याचा आनंद आयुष्यात मिळत गेला। धन्यवाद।